आज बारड कृषी सेवा केंद्र, पंकज कृषी सेवा केंद्र येथे डोंगरगाव येथील एका शेतकऱ्याला बोगस बियाणं दिलेलं आहे। त्या शेतकऱ्याचा आम्हाला सकाळी फोन आला असता मी सकाळी 10:30-11 वाजता कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना फोन लावला, पण हे बोगस बियाणं विक्री करत असताना दुकानदाराची येऊन विचारणा करा तुम्ही, या हेतूने फोन केला असता। कृषी अधिकारी कृषी सहाय्यक कोणीही इथं आता 3:30 वाजलेले आहेत, दुपारचे 3:30 वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली पण कोणीही इथं आलेलं नाही। त्यामुळे आम्ही त्या दुकानदाराला असं सांगितलं की बा तू जर तुझ्याकडे चांगलं बियाणं असेल तू विक्री कर, नाही तर कृषी अधिकारी येईपर्यंत तू दुकान बंद ठेव, अशी आम्ही त्या दुकानदाराला विनंती केली। आणि यानंतर जर बारडमध्ये व मुदखेड तालुक्यात कुठेही बोगस बियाणे जर विक्री होत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। आम्ही एक शेतकरी म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरल्यामुळे आज आम्हाला कळलं की जवळपास 5 ते 6 शेतकऱ्याची समस्या इथं उघडकीस आलेल्या आहेत। शेतकरी कसा आहे टायमाला भेटत नाही आणि या दुकानदाराच्या या अशा फालतूगिरीमुळे शेतकऱ्यामध्ये समजा आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे। एकदा शेतकऱ्याला पेरणी करणं होत नाही आणि या दुकानदाराच्या अशा हलगर्जीपणामुळे डबल शेतकऱ्यावर दुबारा पेरणीचं संकट येत आहे। तरी या प्रशासनाला एवढी आमची कळकळीची विनंती आहे की बारडमधील सर्व दुकानदारावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून हे बोगस बियाण्याची विक्री होत आहे ती टाळावी, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू।